यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी, पालिका आणि पोलीस आयुक्त बैठकीमध्ये गैरहजर असल्यानं आमदार आक्रमक। आमदार असलम शेख आणि अमित साटम बैठकीमध्ये संतापले। नवी मुंबईमध्ये झळकले मनोज जरांगेंचे बॅनर। घणसोलीमध्ये झळकलेल्या बॅनरवर गरजवंत मराठ्यांचा लढा, चला मुंबई असा आशय। थंडी आणि उत्पादनामध्ये घट झाल्यानं मुंबईमध्ये अंड्यांचे दर वाढले। अंड्यांच्या उत्पादनामध्ये 10 ते 15% घट। किरकोळ बाजारामध्ये अंड्याची 7 ते 8 रुपये दराने विक्री। मुंबई महापालिकेचं उत्पन्न घटणार 6,000 कोटींवरून 4,600 कोटींचं उत्पन्न अपेक्षित। उत्पन्नाचं सुधारित उद्दिष्ट 1,400 कोटींनी कमी। लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज। शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काढलं पत्रक। मंगळवारपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार। पुणे शहराच्या काही भागात आजपासून फक्त एक वेळ पाणी, तर काही भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा। 22 जानेवारीपर्यंत नव्या जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत। पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आणि धरणं आंदोलन। अंगणवाडी सेविकांना योग्य आणि वेळेवर मानधन मिळण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक। तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप। गुन्हे दाखल असलेले परीक्षेमध्ये पास झाल्याचा आरोप। निकालामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सलग 6व्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मात्र कानाडोळा।